So we are going to learn new chapter that is clauses. Its original singular is clause. Clause म्हणजे वाक्य म्हणजे सेंटेन्स. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे शिकावं लागेल मेन क्लॉज आणि दुसरं सबऑर्डिनेट क्लॉज. आता मेन क्लॉज म्हणजे काय? जे सेंटेन्स अर्थाच्या बाबतीत अर्थपूर्ण असतं, दुसऱ्या वाक्यावरती अर्थाच्या बाबतीत डिपेंड अवलंबून नसतं, अशा वाक्याला आपण मेन क्लॉज असं म्हणतो. याच्यातला जो दुसरा प्रकार असतो त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात किंवा शॉर्टमध्ये सब क्लॉज असं म्हणतात. तर जे वाक्य अर्थाच्या बाबतीत दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून असतं, डिपेंड असतं, त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे उपवाक्य म्हणतात आणि मेन क्लॉजला मुख्य वाक्य म्हणतात. आता तुमच्या समोर मी वाक्य लिहितो. When father came home, he saw a new TV. असं सेंटेन्स आहे. मग तुम्हाला लक्षात येईल वेन जेव्हा फादर वडील केम आले होम घरी, आणि पुढचं वाक्य नाही. वेन जेव्हा फादर वडील केम आले होम घरी, जेव्हा वडील घरी आले, जेव्हा वडील घरी आले, तर या वाक्याला अर्थाच्या बाबतीत या वाक्यावर अवलंबून जावं लागतं. म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज. आणि इथं पहा बरं, ही त्याने पाहिला होता न्यू टीव्ही, त्यांनी नवीन दूरदर्शन पाहिला होता. हे अर्थपूर्ण आहे, अर्थाच्या बाबतीत या वाक्यावरती डिपेंड नाही. म्हणून हे जे सेंटेन्स आहे हे मेन क्लॉज आणि हे सबऑर्डिनेट क्लॉज. अजून तर मग मी चालतो, पहिलं सांगितलं तुम्हाला मेन क्लॉज, दुसरं सांगितलं सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज कसा ओळखायचा हे सांगितलं, सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा हे सांगितलं. पुढे जातो मी ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन याला अर्थ दोन असतात. कंडिशन म्हणजे स्थिती किंवा अवस्था आणि कंडिशन म्हणजे अट. इथं ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणजे अटीचं वाक्य. मग तुमच्या समोर मी एक वाक्य लिहितो, एक काय दोन लिहितो. इफ यू स्टडी यू विल पास. इफ यू स्टडी यू विल पास. सेकंड सेंटेन्स मध्ये लिहितो अनलेस यू स्टडी you will fail. Pay attention with both sentences. If जर you तुम्ही स्टडी अभ्यास केला you will pass. तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर कंडिशन अट कोणती? यू शुड स्टडी. हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे आणि हा त्याचा इफेक्ट आहे, रिझल्ट आहे, परिणाम. अनलेस जर नाही यू तुम्ही स्टडी अभ्यास केला यू विल फेल. मग तुम्हाला फेल व्हायचं असेल तर अट कोणती? तुम्ही अभ्यास करा. हे पण तुमचं ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. म्हणजे जे जे सेंटेन्स ही आणि अनलेसने सुरू होतं ते ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असते. आता मी जातो पुढच्या क्लॉज. तो आहे तुमचा ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. इथं वाक्य मी लिहितो, मिस्टर पांडे वर्क्स वेअर ही लिव्स. मिस्टर पांडे वर्क्स वेअर he
लिव्स असं वाक्य तुम्हाला दिलं. जे वाक्य प्लेस म्हणजे ठिकाण दर्शवतं त्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असं म्हणतात. मिस्टर पांडे वर्क्स, तो काम करतो. कुठे? वेअर जेथे ही ते लिव्ज राहतात. मग इथं वेअर हा जो शब्द या ठिकाणासंबंधी हे जे वाक्य हे ठिकाण दर्शवतो. मिस्टर पांडे कुठे काम करतात म्हणून हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. तर पुढचं वाक्य तुमचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. जे वाक्य टाईम दर्शवतं त्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. तर याचा एक्झाम्पल मी लिहितो. इंदिरा गांधी डाईड. इंदिरा गांधी डाईड when India needed her most. India needed her most. आणि माझ्या लेक्चरमध्ये जेवढी पण वाक्य आहेत सगळी आतापर्यंत सर्व प्रकारांची ते मी स्वतः तयार केलेली आहे. दुसरं कोणत्या पुस्तकातनं मी कॉपी केलेली नाही. माझं सगळं ओरिजिनल आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. इंदिरा गांधी डाईड तेव्हा वेन जेव्हा इंडियाला निडेड गरज होती हळदीची मोस्ट सगळ्यात जास्त. मग तुम्हाला लक्षात येईल इंदिरा गांधी मेल्या. केव्हा मेल्या? जेव्हा इंडियाला त्यांची जास्तीत जास्त गरज होती. हे जे सेंटेन्स आहे हे टाईम दर्शवणार आहे म्हणून हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. मग जे वाक्य ॲज, वेन, ॲज सून ॲज, नो सूनर, हार्डली वेन असतं ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असतं. पुढचं आहे तुमचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. रिझन म्हणजे कारण. जे वाक्य कारण दर्शवतं त्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असं म्हणतात. तर त्याचं वाक्य मेरी डिड नॉट गो टू कॉलेज. मेरी डिड नॉट गो टू कॉलेज बिकॉज शिवाजी तुम्हाला लक्षात येईल मेरी डिड नॉट गो टू कॉलेज. मेरी कॉलेजला गेली नव्हती. बिकॉज कारण. कारण काय होतं? शिवाजी. मग हे जे वाक्य हे तुम्हाला रिझन म्हणजे कारण दर्शवतो म्हणून बिकॉज पासून ते शेवटपर्यंत ह्या ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. आता मी जातो पुढच्या प्रकारात. पुढे तुमचं नाउन क्लॉज. नाउन क्लॉज म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला. नाउन क्लॉज वाक्य आहे तुमचं आय नो व्हॉट यू वॉन्ट. आय नो व्हॉट यू वॉन्ट असं वाक्य समजलं. जे सेंटेन्स ऑब्जेक्टचं काम करतं म्हणजे कर्माचं काम करतं त्याला नाउन क्लॉज म्हणतात. आता प्रॉब्लेम आय नो मला माहिती आहे. व्हॉट जे यू तुम्हाला वांट पाहिजे. आय नो मला माहिती आहे. व्हॉट नो काय माहिती आहे. व्हॉट जे यू तुम्हाला वांट पाहिजे. तर हे वाक्य ऑब्जेक्टचं काम करतं म्हणून तो नाउन क्लॉज.
आता मी जातो पुढच्या प्रकाराला, रिलेटिव्ह क्लॉज. रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे जे सेंटेन्स नातं किंवा संबंध दाखवतो त्याला रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. त्याचं एक्झाम्पल मी तुमच्या समोर लिहितो. Who is my mother? Wow, is very clear. Read. काय सांगितलं? जे सेंटेन्स तुम्हाला रिलेशन नातं किंवा संबंध दाखवतं त्याला रिलेटिव्ह क्लॉज असं म्हणतात. मग तुम्हाला लक्षात येईल, वुमन स्त्री, हू जी इज आय माय, माझी मदर आई. तर हे वाक्य रिलेशन दर्शवतं त्या वुमन्स. म्हणून हा जो आहे तुमचा हा रिलेटिव्ह क्लॉज आहे. आणि याच्यातला मेन क्लॉज आहे वुमन इज व्हेरी क्लिअर. पुढचं आहे तुमचं ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅन. ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅन. जे वाक्य क्रियेची पद्धत दाखवतं तेव्हा क्रियेचं वर्णन करतं त्या वाक्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर असं म्हणतात. त्याचं एक्झाम्पल वाटल्यास मी दोन देऊ. पहिलं, रघु लुक्स as if he had seen a ghost. As if he had seen. No, he had seen a ghost. Second sentence, Mr. Pandey behaved. Mr. Pandey behaved as though he was a very rich man. पहिलं वाक्य पहा बरं. रघु लुक्स, तो पाहतो किंवा दिसतो. कसा दिसतो? ॲज इफ जणू काही ही हॅड सीन अ घोस्ट, जणू काही त्याने भूतच पाहिलं असा तो दिसतो. तर दिसतो तर कसा दिसतो त्याचं वर्णन या वाक्यामध्ये. म्हणून हे तुमचं ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. इतर मिस्टर पांडे बिहळ वागले होते. कसे वागले होते? ॲज दोन जणू काही ही ते वाद होते व्हेरी, अत्यंत रिच म्हणजे श्रीमंत मॅन. बिहळ कसे वागले त्याची पद्धत, त्याचं वर्णन या वाक्यामध्ये. म्हणून ॲज दो पासून तर शेवटपर्यंत हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. हे होते तुमचे क्लॉजेस. आता मी जातो पुढच्या प्रकरणात. ते पुढचं प्रकरण असते ॲड आय एन जी. कसं आहे ते क्वेश्चन मी तुमच्या समोर लिहितो. ॲड आय एन जी फॉर्म टू द अंडरलाईन वर्ड. ॲड आय एन जी फॉर्म टू द underline वर्ड किंवा काय वेगळं ते काय देते वर्ड. तर अंडरलाईन केलेला जो वर्ड असेल किंवा वर्ब असेल त्याला आय एन जी फॉर्म आपण कसा लावायचा त्याचे एक्झाम्पल देत एक एक मी तुम्हाला समजून देईन. पहिलं वाक्य मी घेतलं ते असं, मिस्टर तिवारी केले. मिस्टर तिवारी केले and started his speech.
तीन पद्धतीने आयंजी लावू शकतो. तुम्हाला लक्षात येईल. मिस्टर तिवारी अँड स्टार्टेड सुरुवात केली ही स्टेटस की भाषण. येण्याची क्रिया मिस्टर तिवारी करतात, भाषण सुरू करण्याची क्रिया मिस्टर तिवारी करतात. दोन्ही क्रियापदांचा करता येतो. तर पहिल्या वाक्याचा जो करता आहे तो दुसऱ्या वाक्याचा करता असल्यामुळे त्याच्याऐवजी अँड वापरलेला. मग पहिले वाक्य पहिली क्रिया तुमची ही, याच्यात प्रिन्सिपल वर मुख्य क्रियापद हे तुमचं केलं. मग तुम्हाला ज्यावेळेला आयंजी लावायचा असतो त्यावेळेला त्याचं पहिलं रूप घेतलं. याचा लास्ट लेटर ई आहे. ज्यावेळेला आपण आयंजी लावतो एखाद्या मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असेल आणि त्याचं शेवटचं अक्षर एकच ई असेल तर ते काढायचं आणि मग आयंजी लावायचं. केमचं मी केलं कमी. अँड जे ते मिस्टर तिवारीच्या जे आलेलं आहे म्हणून अँडच्या ठिकाणी इथे मी कॉमा करून लिहिला मिस्टर तिवारी स्टार्टेड ही स्पीच. ही पहिली पद्धती. काय केलं मी इथं ॲड आहे मिस्टर तिवारीच्या जे आलेलं होतं ते ॲडच्या ठिकाणी ठेवलं. कमचं पहिलं रूप लिहिलं, त्याचा लास्ट लेटर ई होतं ते काढलं, आय लावला, नंतर मी कॉमा केला आणि ॲडच्या ठिकाणी मिस्टर तिवारी ठेवून पुढचं वाक्य मी जसं तसं केलं. ही पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे असं तुम्ही लिहिलं तो ऑनचा अर्थ नंतर. ऑन कमिंग आल्यानंतर मिस्टर तिवारी स्टार्टेड ही स्पीच, अर्थ तुमचा तोच. तिसरी पद्धत आहे तुमची आफ्टर कमिंग. इथं तुम्ही आफ्टर लिहू शकता. आफ्टर कमिंग आल्यानंतर मिस्टर तिवारीने स्टार्टेड ही स्पीच. अशा तीन पद्धतीने प्रत्येक वाक्याला तुम्ही आयंजी फॉर्म लावू शकता. प्रत्येक क्रियापदाला किंवा ओव्हर. आता मी व्हेरियस एक्झाम्पल घेतो, एक एक सोडवतो तुमच्यासमोर. त्याच्या 8 प्रकार असतात. तर दुसऱ्या मी घेतो. श्याम वेंट टू द रिव्हर. श्याम वेंट टू द रिव्हर राईट अँड एन्जॉयड स्विमिंग. and enjoyed swim. मी सोप्या पद्धतीने जातो. श्याम वेंट गेला होता टू द रिव्हर नदीला आणि एन्जॉयड आनंद लुटला स्विमिंग. जाण्याची क्रिया स्वयं आपल्या श्यामने केली, एन्जॉय करण्याची क्रिया त्यानेच केली. दोन्ही वाक्यांचा करता एकच आहे म्हणून हा ॲड मी काढेल आणि इथं ठेवेल श्याम. इथं आला तुमचा काम श्याम इथं काढेल. याचा पहिलं रूप आहे गो, त्याला लावला मी ॲड. मग याच्या पुढे ओ लिहा, आफ्टर लिहा आणि असं जर करायचं असेल तर असे लिहा. गोईंग गेल्यानंतर टू द रिव्हरला श्याम एन्जॉयड स्विमिंग. ऑन वापरा, आफ्टर वापरा, नाही तर वापरू नका. मुख्य क्रिया पहिल्या रूपाला नियमानुसार आहे. पुढचं वाक्य तुमचा नंबर 3. द मॅनेजर केम टू द बँक. द मॅनेजर केम टू द बँक. Right and finished his day's work. And finished his day's work. असं वाक्य. मॅनेजर व्यवस्थापक केम आले होते टू द बँकेला ॲड आणि फिनिश्ड संपवलं होतं. हीच त्यांचा दिवसभरचं वर्क म्हणजे काम. मग तुम्हाला लक्षात येईल येण्याची क्रिया मॅनेजरने केली, काम संपवण्याची क्रिया त्यांनीच केली. म्हणून दुसऱ्या वाक्याचा करता तोच आहे. मॅनेजर मी इथं कट करेल आणि या ठिकाणी कॉमा करेल, इथं लिहिल मॅनेजर.
कमचं पहिलं केमचं पहिलं रूप आलं कम शेवटचा अक्षर ई काढेल ई काय आणि दुसरं म्हणजे असं. मी पुढच्या वाक्याला जातो. ते सेंटेन्स आहे तुमचं. मिसेस पवार रिटर्न होम. मिसेस पवार रिटर्न होम. No, she began cooking. Ready? मिसेस पवार रिटर्न परतले आपल्या होमकडे. सी त्यांनी बिगॅन सुरुवात केली तू. मग सी मिसेस पवार कळली. तर मी इथं मिसेस पवार इथं मिसेस पवार मी कट करेन. हा जो रिटर्न आहे हे दुसरं रूप आहे. त्याचं पहिलं रूप मी घेईन रिटर्न. त्याला लागेल आहे आणि झालं रिटर्निंग होम. घरी परतल्यानंतर मिसेस पवार बिगॅन त्यांनी सुरुवात केली कुकिंग. किंवा ऑन रिटर्निंग होम किंवा आफ्टर रिटर्निंग होम असं तुम्ही लिहू. पुढचं सेंटेन्स आहे तुमचं. जॉन टर्न द की. जॉन टर्न द की and started the car. And started the car. असं सेंटेन्स तुम्हाला येते. तर जॉनने टर्न फिरवली होती ते की चाबी किंवा केली. अँड आणि स्टार्टेड सुरुवात केली. द कार सुरू केली. मग अँड जॉनच्या इथं जॉन मी कट केले. जॉन इथं त्याच्या अगोदर काम टर्नचं पहिलं टर्न आलं त्याला आय. त्याचं पहिलं अक्षर टी कॅपिटल करते किंवा ऑन टर्निंग द की किंवा आफ्टर टर्निंग द की असं तुम्ही म्हणू शकता. असं केल्यानंतर हे जे वाक्य असतं हे सिंपल सेंटेन्स बनवत असतं. त्याच्या पुढचं वाक्य तुमचं द रिपोर्टर्स टूक फोटोज. द रिपोर्टर्स took photos and came back to their offices. And came back to their offices. असं सेंटेन्स तुम्हाला दिली. याचा अर्थ जवळपास द रिपोर्टर्स वार्ताहर टूक घेतले होते फोटो अँड केम बॅक परत होते टू दिया त्यांच्या ऑफिसेस. फोटो घेण्याचे काम रिपोर्टर्सने केलं आणि ऑफिसला घेण्याचं काम त्यांनीच केलं. म्हणून अँड रिपोर्टर्सच्या आयडिया आले म्हणून मी इथं लिहिणार द रिपोर्टर्स. हे कट करणार. टूकचं पहिलं रूप ते काल त्याचा शेवटचा अक्षर ई येतं ते कापेल. मी त्याला लागेल आहे आणि इथं करेल कॉल. असं ते वाक्य आहे ते. आता पुढच्या सेंटेन्सने मी ते आहे तुमचं. डॉक्टर भाभा completed his education. डॉक्टर भाभा completed his education. Full stop. Then he returned to India. Then he returned
बघा, ही पहिली क्रिया आहे, ही नंतर ते क्रिया आणि ते दर्शवण्यासाठी इथं देन वापरले. पहिला पॉईंट हा की इथं देन हा जो शब्द आहे हा आपण काढायचा. इथं हीच ही रिटर्न टू इंडिया असं दिलेली आहे. ही डॉक्टर बाबाच्या आईवडिला, म्हणून मी इथं लिहिलं डॉक्टर बाबा. इथं मी कट करणार. हे जे कम्प्लिटेड याचा मूळ शब्द आहे कम्प्लीट, त्याचे शेवटचं ई होतं ते मी काढलं आणि इथं सी कॅपिटल केलं. पहिल्या वाक्याच्या शेवटी मी कॉमा किंवा आफ्टर कम्प्लिटिंग हिज एज्युकेशन किंवा ऑर कम्प्लिटिंग हिज एज्युकेशन असं तुम्ही म्हणू शकता. मी शेवटच्या प्रकारात जात आहे. द मंकी परफॉर्म्ड इट्स ट्रिक्स. द मंकी performed its tricks and came back to its cage. असा संकेत केले. तर मंकीने परफॉर्म पार पाडल्यातही त्याच्या ट्रिक्स म्हणजे यूज केला अँड आणि केम बॅक वापस आला होता टू नाईट्स त्याच्या केस. परत येण्याची क्रिया मंकीच करतो आणि ट्रिक्स करण्याची क्रिया मंकी करतो. दोन्ही वाक्याचा करता एकच आहे, म्हणून मंकीच्या इथं ॲड तर पहिल्या वाक्याचा करता जो मंकी आपण इथं लिहिलं, इथं कट करणार. परफॉर्मर पहिलं रुपये परफॉर्म त्याला लावणार IN, हा पी करणार कॅपिटल आणि या पहिल्या वाक्याच्या शेवटी परफॉर्मिंग इट्स ट्रिक्स मंकी केम बॅक टू इट्स केज किंवा ऑन परफॉर्मिंग किंवा आफ्टर परफॉर्मिंग असं येऊ शकतो. हे प्रकार तुमचे आहेत. आता याच्या पुढच्या प्रकारात जातो. तो आहे क्वेश्चन यू लेट्स असा तो क्वेश्चन. तर लेटचा खरा अर्थ काय? परवानगी देणे, बरोबर. आणि लेटला अस लावलं तर ते असं आहे लेटस. याचा खरा अर्थ काय? लेटस आपण परवानगी देऊ म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे करू. खरं लेट्स हे असं. मग एक एक वाक्य आपण करू, त्याच्यामध्ये 8 प्रकार असतात. त्याच्यातला पहिला प्रकार वी शुड गो ऑन अ ट्रिप. वी शुड ऑन अ ट्रिप. याच्यात पण लेट्स वापरायचं. मग तुम्हाला लक्षात हे जे अस याची प्रथम वी, राईट. मग आपण हे काढायचं आणि वहीच्या आधी काय घेणार अस आणि इथं आलं तुमचं लेट पण ते जोडलं. हा शूड काढला. लेट्स गो ऑन अ ट्रिप. लेटस आपण गो जाऊ ऑन अ ट्रिप. काय केलं? शूड असेल तर काढलं. जे अस आहे ते इथं जोडलं. इथं जो वही होता तो अचार्य होता तो काढला आणि इथं लेट्स असं. आता याच्यातला दुसरा तो असा वी मस्ट डू दिस जॉब. इथं अचार्य काय होईल
आणि सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे? मस्त. कसाही काढायचा, सहाय्यकारी क्रियापदही काढायचं आणि त्याच्याऐवजी लेट्स. अर्थात तोच राहील. लेट्स आपण डू करू, दी जॉब हे करू. अर्थात काही बदल होत नाही, अर्थात तोच राहील. प्रकार सहाय्यकारी क्रियापद मी काढलं. याच्यातला तिसरा प्रकार, वी हॅव टू स्टडी रेग्युलरली. वी हॅव स्टडी रेग्युलर असं तुम्हाला दिले. याच्यात मॉडल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलं तुमचं? हॅव टू. हे विशिष्ट हेतू दाखवणार सहाय्यकारी क्रियापद आणि तो काही आलेला आहे. वहीच्या ऐवजी आपण अस घेणार, तो अस लेटला जोडणार, करता काढला, सहाय्यकारी क्रियापद काढलं आणि इथे लिहिलं मी लेट्स. अर्थ तुमचा तो लेट अस स्टडी रेग्युलरली. आपण नियमितपणे अभ्यास करू. याच्यात काही नंबर 4ला निघाला. तो आहे तुमचा, वी शुड रीड न्यूजपेपर. वी शुड रीड न्यूज पेपर असं तुम्हाला लिहिलं. ठीक आहे. मग अत्यायी तर काय आहे? वी आणि सहाय्यकारी क्रियापद कोणता? शूड. करताना सहाय्यकारी क्रियापद मी काढलं आणि त्याच्याऐवजी मी लिहिलं लेट्स. लेट्स आपण रीड वाचून न्यूज पेपर वापर करतो. अर्थ तुमचा तोच्या तो राहील. मी जातो टाईप नंबर 5. वी शुड गो होम. वी शुड गो होम. इथं अत्यायी उई आलेले हे सहाय्यकारी यामध्ये हे काढलं आणि याच्या लेट्स. अर्थ तुमचा तोच. आता जातो मी टाईप नंबर 6. काय? वी हॅव टू हेल्प शाप. वी हॅव हेल्प शाप. याच्यामध्ये हे मॉडल सहाय्यकारी क्रियापद आणि अत्यायी उई आहे. हे मी काढलं आणि याच्याऐवजी फक्त लेट